जुली गार्ड या मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या दरोडेखोरला कळलेलं असतं की धैर्य जो आहे ना तो खूप श्रीमंत घरचा आहे आणि म्हणून ते सावीला आणि त्याला दोघांनाही दूर करण्याचा प्रयत्न करतच नाही. सावी आणि धैर्य हे दोघंही तर दूर होतात, पण या सगळ्यामध्ये त्यांना खूप वाईट वाटत असतं आणि इकडे सावीला बंदूक लागते, त्याच्यामुळे तिच्या डोक्यातून खूप रक्त येत असतं आणि ती तिथे पडलेली असते. तर इकडे त्या धैर्याला या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं. तर झालं या सगळ्यामध्ये असं की सावीच्याबद्दल खूप वाईट घडतं हे त्याला कळत असतं आणि आता दोघंही मिळून असं काहीतरी करणार आहे की या सगळ्यामध्ये त्या दरोडेखोरांपासून ते सगळे सुटतील. आणि इकडे दामिनी सुद्धा वरवर प्रयत्न करत असते आणि दामिनीला कळलेलं असतं की ते दरोडेखोरांच्या हातात. तर नमस्कार, जुली गार्डमध्ये झालं असं की धैर्य जो असतो ना तो आता बिचारा एकदम त्याची अवस्था वाईट झालेली असते, कारण त्या गुंडांनी म्हणजेच त्या नक्षलवाद्यांनी त्याला खूप मारलेलं असतं. इतकंच नाही, सावी बोलते हे तुम्ही काय करताय. त्यावरती लोक बोलतात, ए हिरोईन, तुझ्या हिरोला सांग कसं वागायचं आणि कसे नाही. जर याच्या पुढे त्यांनी इतुसा जरी प्रयत्न केला ना तर त्याचा जीव घ्यायचा विचार नाही करणार आम्ही. आणि हां, लक्षात ठेव, याला इथंच गाड्याला वेळ नाही लावणार. त्यावरती बोलते, धैर्य तुम्ही ठीक तर आहात ना. त्यावर धैर्य हा काहीच बोलत नाही. ते पाहून ती बोलते, तुम्ही काय करताय हे सगळं. त्यावरती लोक बोलतात, तुम्हाला आधीच बोललो होतो चांगलं राहा म्हणून, तुम्हाला नाही शिकावत ना, आणि म्हणून हे सगळी हालत झाली तुमची. त्यावर धैर्य बिचारा बेशुद्ध असतो, तिला कळत नसतं की नेमकं काय करायचं. धैर्य इतका वाईट अवस्थेमध्ये तिने पहिल्यांदा पाहिलेला असतो, पण नेमकं काय करावं ना हे सुद्धा तिला कळत नसतं. तितक्यातच ते लोक जे असतात ते धैर्याला तिथं आपटतात आणि तिथून निघून जातात. इकडे धैर्य हा खाली पडलेला असतो. सावी त्याला बोलते, धैर्य प्लीज उठा ना लवकरात लवकर. पण धैर्य मात्र काही एक उठत नाही, पण त्याची थोडीशी डोळे उघडतात आणि पुन्हा बंद झालेले असतात. धैर्याची अवस्था फार वाईट असते, त्याला खूप मारलेलं असतं त्या लोकांनी आणि या सगळ्यामध्ये जसं आपटतात ना तसं त्याचं सगळं शरीर दुखायला लागलेलं असतं. त्याच्यामुळे तो थोडा या सगळ्यामध्ये कन्हारत असतो. पण आता हे नेमकं काय होईल आणि काय नाही ना हे सगळं तिला सुद्धा घरी. मात्र दामिनी इकडून तिकडं फेऱ्या मारत असते, तिला खूप टेन्शन आलेलं असतं. नेमकं कधी आणि हे सगळं संपणार ना, कधी यांचा फोन लागेल हेच तिला कळत नसतं. तिथे आता ती इकडून तिकडं चक्कर मारून मारून थकलेली असते. एकाही जागेवरून तिला काही माहिती मिळत नाही आणि ती बोलते, कुठे गेले असतील हे दोघेही जण आणि यांचा फोन का लागत नाहीये. आणि असं म्हणून ती आता ताप डोक्याला करून घेत असते. इकडे आता या टेन्शनमध्ये असताना तिथे लगेच भास्कर बोलतो, आई हे सगळं काय चाललंय ग आणि कुठे गेले असतील हे दोघे आणि यांची इन्फॉर्मेशन का मिळत नसेल. आता असं म्हटल्यानंतर ती लगेच बोलते, आता मलाही माहिती नाही आहे ना ते. आता इकडे या सगळ्यामध्ये तिथे इन्स्पेक्टर येतात. ते पाहून ती बोलते, इन्स्पेक्टर काय पत्ता लागला दोघांचा आणि कुठं आहेत दोघे. ती एकदम कडक आवाजात विचारते. त्यावर तिथे आता तो इन्स्पेक्टर बोलतो, हे बघा मॅडम, आम्हालाही माहिती मिळत नाहीये, पण आम्ही सगळीकडे शोधून बघतोय, कुठेही ते गावात नाहीयेत. आता नेमकं ते कुठे गेलेत ना ते आम्हाला सुद्धा माहिती नाही, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. जर ती मिळाली ना तर त्यांची इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देऊच की. त्यावर ती लगेच बोलते, एक मिनिट, देऊच की म्हणजे काय, तुम्हाला द्यावीच लागेल. आणि जेवढा पगार तुम्हाला नसतो ना, जेवढा आयुष्यभर तुम्ही कमवत नाही ना, तेवढे पैसे मी तुमच्यावर फुंकते. आणि कशासाठी हे सगळं, तर फक्त आणि फक्त माझ्या लेकीसाठी आणि सुनासाठी. लवकरात लवकर त्यांना शोधा. सावी आणि धैर्य कुठं गेलेत ना हे मला लवकरात लवकर माहिती पडलंच पाहिजे. आता असं म्हटल्यानंतर लगेचच सावीच्या विचारात ती बोलते, आणखी मधुसूदनला तर हे कळलंच नाही. जर त्याला कळलं तर किती मोठा प्रॉब्लेम होईल. ऑलरेडी त्याला वाटतं की मी त्याच्या पोरीला त्रासात टाकते, आणखी जर हे कळलं तर त्याला वाटेल की हे सगळं मीच केलंय. ती अजून टेन्शन घेत असते. त्यावरती ती बोलते, आणि हां, जोपर्यंत त्यांची माहिती मिळत नाहीत ना तोपर्यंत इन्स्पेक्टर तुम्ही इथून हलणार नाही. आता असं म्हटल्यानंतर त्या इन्स्पेक्टरला खूप टेन्शन आलेलं असतं. तितक्यातच इकडे आता या सगळ्यामध्ये घरी म्हणजेच जंगलामध्ये सावी ही आता तिथे बसलेली असते. खरं तर त्यांच्यासोबत बाकी लोक असतात. त्यांना सगळ्यांना तिथे आता तो मुखिया सगळ्यांना भात वाढतो आणि बोलतो, चला खा सगळे. त्यावर तिथे आता तिची बाकी सगळे लोक खातात, पण सावी खात नाही, कारण धैर्य अजूनही निपचित पडलेला असतो. ते पाहून लगेच ती तिथे असलेल्या दोन बायका बोलतात, ताई तुम्ही खाऊन घ्यात ना थोडं. त्यावरती बोलते, नाही मला भूक नाहीये आणि मी काहीही खाणार नाही. तितक्यातच तिथे आता ती धैर्यकडे बघत असते. धैर्यला बोलते, धैर्य प्लीज उठा ना तुम्ही लवकरात लवकर. तिच्याच मागे असलेली एक छोटीशी मुलगी ही रडते आणि बोलते, आई म्हणजे तिच्या आईला बोलते, मला ना अजून भूक लागलीये, भेटेल का ग थोडा भात, माग ना त्या काकांना. त्यावर लगेचच तिथे तिची आई बोलते, ए बाळा ती नाही ग देणार आणि तू अजिबात काळजी करू नको. एक काम कर, तू ना एवढंच खा, कारण ती लोक देणार नाही आपल्याला माहिती नाही ना, आणि तसंही आपल्याकडे एवढाच भात आहे. ती तिला चारत असते. त्यावर आता सावीला हे सगळं कळतं. सावी बिचारी विचार करते की हा जर भात तिने खाल्ला तर, आणि असं म्हणून ती आता भात पुढे करून बोलते, ताई हा चारा तिला. त्यावर लगेच ती बाई बोलते, हे बघा ताई, मला माहिती आहे तुम्हाला हा भात खायचा नाहीये, पण 2 घास तरी खाऊ.
कारण ही लोक खूप नालायक आहेत आणि ही लोक आपल्याला परत खायला देणार नाही आहेत. तुम्ही प्लीज तुम्ही खा 2 घास आणि मी बाकी ठेवते ना. त्यावर सावी बोलते, नाही, जोपर्यंत हे शुद्धीवर येणार नाही तोपर्यंत मला अजिबात भूक लागणार नाही. इकडे आता ती बोलत असते, धैर्य प्लीज उठा ना आणि लवकरात लवकर उठून उभे व्हा, मला तुमची खूप काळजी वाटते. ती बिचारी रडून रडून त्याला बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिथे काही तो उठत नाही. आता त्यांच्यामधलाच एक माणूस धावत येतो आणि बोलतो, मुखिया लवकर बाहेर या, तुम्हाला माहिती आहे का काय झालं? त्यावर तो बोलतो, काय झालं रे? पोलीस ना खूप आपल्याला शोधत आहेत. इकडे दामिनी जेव्हा तिथे उभी असते ना, इन्स्पेक्टरचा फोन वाजतो. समोरून एक इन्स्पेक्टर बोलतो, हे बघा साहेब, धैर्य आणि सावी मॅडमचा काही एक पत्ता लागला नाहीये, पण हां, त्यांचं कडं आणि त्यांचं वॉलेट सापडलंय. पण आता ते नेमकं कुठे आहेत ना ते आम्हाला कळत नाहीये आणि हा थोडं रक्त लागलंय, त्यांची बॉडी काही अजून मिळाली नाही. दामिनीने मुद्दामून फोन स्पीकरवर टाकायला लावलेला असतो. त्यावर आता हे पाहून तिला खूप भीती वाटते. ती बोलते, थोबाड सरळ करून बोला आणि तुम्हाला लाज नाही वाटत का असं बोलताना? त्यावर आता एका हवालदारचा आवाज येतो. हवालदार बोलतो, साहेब बघा काय सापडले. त्यावर लिहिलेलं असतं, 24 तासामध्ये जर तुम्ही त्या दगडूला सोडलं नाही तर तुम्हाला एक बॉडी तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यावरती बोलते, काहीही झालं तरी चालेल, तरी माझा धैर्य हा जिवंत असलाच पाहिजे आणि त्याला तुम्ही आणायचं म्हणजे आणायचंच. आता असं म्हणून ती तिथून ऑर्डर सोडून निघून जाते. इकडे आता सावीला टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय करायचं. सावीला कळतं की आपण धैर्यला उठवायला हवं. शेवटी तिथे काही तर धैर्य उठत नाही, ते पाहून ते तिथे रडायला लागते. त्या धैर्यचा हात हलतो. धैर्य जरा जरा खोकत असतो आणि शेवटी उठून थोडा बसतोच. त्याचे डोळे अजूनही बारीक झालेले असतात, सुजून गेलेले असतात, कारण त्यांना खूप मारलेलं असतं. हे सगळं कधी संपेल ते क्लिअर धैर्यला बोलत असते. त्यावर धैर्य बोलतो, सावी लवकरच. ती तिथे रडत बोलते, धैर्य हे खाऊन घ्या प्लीज. आता ती त्याला खाऊ घालत असते. त्यावर लगेच ती बोलते, धैर्य मला एक सांगा, आपण किती स्वप्न सोबत बघितली होती ना, आपण एकमेकांसोबत संसार करायचा, इतकंच नाही तर पप्पांचा राग दूर करायचा, याही व्यतिरिक्त आपण सोबत आपलं गोंडस बाळ असणार आहे त्याला पोसायचं. आपण इतकी स्वप्न बघितली आणि ती स्वप्न कधी पूर्ण होणार? तिथे ती आता धैर्यला विचारत असते. धैर्य बोलतो, सावी तू अजिबात काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल, तू जरा शांत हो. आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर तो बोलतो, तू जेवली होतीस का? ती आता काही बोलत नाही. ते पाहून त्याला कळतं की ती काहीच जेवली नाही. तिथे तो आता तिला भरवतो. इकडे सावी बोलते, धैर्य प्लीज आता तुम्ही काही असं वागू नका आणि हे सगळं आपण नक्की घरी जाऊ ना लवकरात लवकर. त्यावर तो बोलतो, होय सावी. इकडे सावी आता खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तिला काय करावं ना काही एक कळत नसतं. त्यावर धैर्य बोलतो, सावी तू जरा शांत हो आणि रडू नकोस. आता असं म्हटल्यानंतर लगेचच तिथून आता 2 जण गायब असतात. ते मुखियाला कळतं. मुखिया त्यांच्यावर ओरडतो आणि त्यांना पकडून आणायला लावतो. मुखिया बोलतो, सगळीजण कुठं गेली आहेत, लवकरात लवकर बघा. आणि ते जंगलभर जात असतात. आणि इतकंच नाही, त्यांनी भरपूर बघितलेलं असतं तरी त्यांना कुठं एक काही ते दोघं भेटत नाही. नवरा बायको पळून जात असतात. तितक्यातच समोरून आता दुसरी लोक येतात. म्हणजेच काय तर ती दरोडेखोर. आणि शेवटी ते बोलतात, चला लवकर. आणि असं म्हणून त्यांना घेऊन जातात. इकडे लगेचच तो मुखिया बोलतो, एकाचा मुर्दा पाडायचा होता ना, मग मार याला. आणि असं म्हणून त्या व्यक्तीला मारायला सांगतात. त्यावर सावी लवकर समोर येते आणि बोलते, काय करता तुम्ही हे सगळं, तुम्ही नाही मारू शकत. तितक्या धैर्य बोलतो, होय आणि हा असा कुणावरही छळ नाही करू शकत आपण आणि अजूनही आपल्याकडे वेळ आहे. एकत्र जर आलो आणि या सगळ्यामध्ये थांबवलं तर ह्याचा जीव सुद्धा वाचेल. आणि इकडे गोळीचा आवाज येतो. त्या व्यक्तीवर गोळी झाडण्यात आलेली असते. आता घरी मधुसूदनला कळतं की हे सगळं झालंय, म्हणजेच काय तर न्यूजवरच आलेलं असतं ना. त्यामुळे समजतं की या जंगलामधली सगळे पर्यटक अटकली आहे आणि ती पर्यटक कुठे अटकली आहे त्यामध्ये दरोडेखोरांचाच हात हे मात्र कळून चुकलेलं असतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंटला कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.